रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशावरून कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष कामगार नेते एस.के. बापू यांच्या नेतृत्वाखाली एमपीसीबी महामंडळाला वारंवार तक्रार देऊनही प्रदूषण विभागाला जाग आले नाही। त्यामुळे एमपीसीबीने पोलिसांच्या मदतीने आम्हाला कार्यालय बाहेर रोखून थांबवले। सदर कायदा सुव्यवस्थेची आदर ठेवून प्रदूषण नियंत्रण अधिकारी यांना जाब विचारण्यात आला। यावेळी उपस्थित जिल्हा महासचिव स्वप्नील कांबळे, हातक अन्नगले, तालुका प्रमुख गौतम कोठावळे तसेच वाल्मिक कांबळे, शिरोळकर, भगवान कोठावळे, आळतेकर, संभाजी कांबळे मामा व आदी उपस्थित होते। सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशाने आम्ही गेले 2013 पासून या प्रदूषण म्हणजे एमपीसीबी ह्या बोर्डाला आम्ही एक वारंवार निवेदन देऊन औद्योगिक क्षेत्र ह्या कलिवर तालुका तामगावमध्ये हे एक दोन कंपनी असे आहेत की बाबा हा त्या कंपनीच्या विरोधात म्हणजे ऑइलिंगची कंपनी आहे, त्या कंपनीच्या विरोधात बाबा तक्रार करा लवकरात लवकर आणि त्यांच्यावर कारवाई व्हावं म्हणून आम्ही बऱ्याच वेळा यांना हे केलं म्हणजे तक्रार वगैरे दिलेलं आहे यांच्याकडे, परंतु यांनी कुठल्याही देखील त्याला आम्हाला त्या तक्राराचं निवारण करून बाबा त्याचा अहवाल साधारण आमच्याकडे कुठलाही केलेला आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बाबा हा त्या दोन कंपन्या आहेत आणि तिथे स्थानिक जे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सरपंच आहेत 1958च्या कायदा व तसेच 1961च्या कायद्यात हा संपूर्णपणे प्रदूषण हा नियंत्रण ठेवणं ही त्यांचं हे होतं, ग्रामपंचायत त्यांचा एक अधिकार आहे, परंतु त्यांनी देखील ती बाब केलेलं नाही आणि ह्यांच्याकडे सादर पण केलेलं नाही। आम्ही काल बीडीओ साहेबांना सुट्टी असताना देखील त्यांना आम्ही कळवलं। बीडीओ साहेब मला म्हणले की आज कसल्या परिस्थिती आम्हाला बोलवले तिकडे 5 वाजता, तिकडे नेहमी जाणारच आहे, परंतु आमची मागणी अशी आहे की बाबा हा संपूर्णपणे ही जी वायू प्रदूषण जी आहे ती पहिला थांबवलं पाहिजे। कारण का प्रदूषण आता ही पूर्णपणे मला तर असं वाटतं हा प्रदूषण विभाग जे आहे हा पूर्णपणे उदासीनता आहे। कारण का ह्यांनी काय केलंय कोणत्याही संदर्भात त्या आस्थापनावर कुठल्याही संदर्भात ह्यांनी कारवाई केलेलंच नाही, म्हणजे ही झोपीची सोंग आम्हाला हे करतात का? आता देखील काय झाले आम्ही आपले PSI साहेबांचं लाड साहेबांचं वगैरे आम्ही मान ठेवून आणि त्यांनी पण बोलले की एक 10-15 मिनिट थांबा म्हणले, तरी पण आम्ही त्यांचं वेट करतो, परंतु आम्हाला काय असेल ते ह्याचा अहवाल आम्हाला त्यांनी दाखवावं एवढंच बोलतो आणि तो थांबतो। नमस्कार।